नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक केरडे. तर शेतकरी मित्रांनो, आज आहे दिनांक 7 ऑगस्ट 2025. तर आज आपण नेमकं राज्यामध्ये वातावरण कसं राहील आणि कुठे जोरदार राहील तर ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलेलेच आहे. पण एक व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की साधारण जी आपला जो दक्षिण मराठवाडा आहे, तसेच सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल. तर इकडे मराठवाड्याचा जर विचार केला तर इकडे धाराशिव जिल्हा, आपला बीड जिल्हा, जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार असा पाऊस आपणास बघायला मिळेल. इकडे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळेल. जो दक्षिण भाग आहे यवतमाळ जिल्ह्याचा, उमरखेड वगैरे या परिसरामध्ये जोरदार असं विजांचा पाऊस आपणास बघायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्याच्या अमरावती शहरापर्यंत, तसेच इकडे दर्यापूर, अंजनगाव या परिसरामध्ये पण आज पाऊस राहील. मेळघाटामध्ये पण पावसाची शक्यता ही संध्याकाळीपर्यंत राहील. आणि अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर थोडं अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी दिसतं आहे. पण संध्याकाळी जर विचार केला तर संध्याकाळी बुलढाणा आणि अकोला या मध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण आपणास बघायला मिळेल. खामगावचा उत्तर भाग, तसेच जामोद वगैरे या परिसरामध्ये आज पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसेल. तर तिकडे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आज नाशिक, उत्तर पश्चिम भागामध्ये, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री या परिसरामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आणि इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये फारसं असं म्हणजे पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार नाही आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जो फक्त मध्य प्रदेशचा जो बॉर्डर आहे, रावेर परिसर, या परिसरामध्ये आपणास पाऊस हा दिसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा अंदाज 7 ऑगस्ट 2025. पुढील अंदाजासाठी आपलं इंस्टाग्राम चॅनलला भेट जरूर द्या. धन्यवाद.